राम श्रीमंत आहे का रावण? तुम्ही आजारी आहे का? नाही. राम श्रीमंत आहे का रावण? रावण नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? जर 2025चा अभ्यास केला तर रावण कवाय म्हणला असता हे 10 लाख घे, रामाचा गेम करून टाक, 3 लाख रुपये तुला हॉटेल नंबर 3 किलो मिळतील, टेबलाला खाली चिठ्ठी चिटकले, कपडे बदलून मला माणूस गेटवर भेटेल, साहेबाशी सेटलमेंट करून घे आणि रामाचा कार्यक्रम यशस्वी. करून टाक. आणि लईच ओपन झालं तर इथं रामाने रावण का मारला त्याचं उत्तर आहे का? रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि आसुरी संपत्ती दैवी संपत्ती पुढं आसुरी संपत्ती कधीच टिकू शकत नाही. थोडं म्हणून पुन्हा उलट फिरायचं आपल्याला. सत्ता, पैसा आणि गुंडशाही समोर विद्वत्ता चालत नाही. पण ऐका बरं का, बदलले वाक्य करू शकता तुम्ही, पण ह्या जगात तुम्ही तिघांचं काहीच करू शकत नाही. काहीच. 1 काळ, 2 मृत्यू आणि 3 निसर्ग. डोकंच बंद झालं तुमचं. सांग, तुझा बाप मरायला लागला ना, या मला एक 5 कोटीचा चेक ले आणि तुझा बाप सकाळपर्यंत राहू दे, ले चेक. नाही तर 10-5 गुंड पाठव, या मला 95. आणि यम पेतानाची शूटिंग काढून घे, व्हायरल करून टाक. यमाचा गेम कर, पाहू. करू शकता तुम्ही? काळ आणि इंद्रिकचं वाक्य आहे, कर्माला माफी नाही. आणि दुसरं वाक्य आहे, काळ कुणाला सोडित नाही, ध्यानात ठेवा. बदला घेणार म्हणजे घेणार. तुम्ही मजा ना, पण जिरणार एवढी ध्यानात ठेवा. सुनबाया, तुला सासऱ्याचा जेवढा छळ करायचा तेवढा कर, सासूचा जेवढा छळ करायचा तेवढा कर ना, कर. त्यांना काय तुला घालून पाडून बोलायचं बोल, पण तुला अशी सून येणार, तुझा यशस्वी कार्यक्रम होणार आणि मग तू दिंडीत येणार. बाकी काय. परत तेच वाक्य आहे का, काळ कोणाला सोडित नाही. याच्यावर तुमचं काय मत? काळाची तरी तिसरं सकाळपासून मी एक कीर्तन नाही करीत महाराज, कधीच नाही. ते आपल्याला एक केल्यावर जमतच नाही, एक केल्यावर झोपच येत नाही. हलक्या हाती 3, अंतर काटलं 4, पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट तरी केवढं आहे, तसं नाही. वाक्य ऐकायचे का? इंद्रिकाचे वाक्य महाराज. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. एकदा हे थकलं ना, ही सगळी गुंडांची टोळी आहे. ही बायका, पोरं, प्रियशी ही सगळी भामट्याची टोळी आहे. यांच्यातलं कोण खरं आहे? सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे तुमचं घरात? बायकोवर. मेली तुमची बायको, तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहे? बोटवर करा. लबाडाची टोळी आहे मला. ही प्रियशी धोकादायक. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काहीच करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करायला आणि तू म्हणतो तिने मला शब्द द्यायला, तुला काय एकट्याला देता का? ह्या जगात इंद्रिकेचं वाक्य आहे का, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हे जग तुम्हाला फक्त वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडलं लोक काल तारीख घेत. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. पण आपले डोळे गेले आणि TV चालू झाला, त्याचा उपयोग काय?
आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. हे नाही झोप आता. आणि मग म्हातारपणी अरे उठा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. कर्म हाच देव. संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर 3 ओव्या संपल्या. आता कीर्तनाला सुरुवात. अजून कीर्तनाला सुरुवात केली आहे मी. तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. हो, आपलं काम थोडं ना गाठ आहे. नाही, पहिली शेवटची समजायची. हां, परत आपली गाठ नाही घ्यायची. आणि जवळजवळ लोक घेतीच नाही परत गाठ. ते म्हणते काही बोलत, काही बोलतो. मी येडाबिडा आहे का? मी काही कवठाला आंबा म्हणतोय का? माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि ह्या जगाला खरं चालत. आमच्याकडे खटकाय चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मेरवी जगामाय. पूज्यता डोळा न देखावे. नाही जमणार ते. नाही, आपल्याला 2 गोष्टी जमल्या नाही आयुष्यात. कुणाची लाल करायचं जमलं नाही, जमणार नाही. ही छत्रपतीचं रक्त आहे. नाही, हे जमणार नाही. नाही नाही, याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटं चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. 10-20 हजारासाठी मी तुमच्या पुढे लाचारी पत्करू शकत नाही. तुम्हाला मी लई चांगलं म्हणलं तर तुम्ही माझ्या पायावर 5,000 ठेवणार. माझी 5,000 किंमत नाही. आणि 5,000साठी तुम्हाला बोकांडी घ्यायचं कशावर? हे आपल्याला छत्रपतीने शिकवलंय. काय शिकवलं माहिती तुम्हाला? भाकरी मिळालं नाही त्या दिवशी फुटाणे खा. ज्या दिवशी खायलाच काही मिळालं नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपा. आणि ज्या दिवशी गादी नाही त्या दिवशी मातीत झोपा, दगडावर झोपा, पण लाचारी पत्करून जगू नका. हे आपल्याला छत्रपतीने शिकवलं. 20 रुपयाच्या 90साठी आपण दुसऱ्याच्या लागडात नाचणारी अवलाद नाही. तो नवरदेव भाड्या 20 रुपये आपले ओवळून टाकितो. 20 रुपये. आणि ते बी बँडवाल्याला देतो. आणि आपण त्याच्या पुढे नाचतो. इतकी भिकार अवलाद आपली नाही. कीर्तनाला 3 सूचना आहेत. कीर्तनाला करायची सुरुवात अजून केली नाही. तुमची माझी पहिलीच गाठ आहे. कीर्तनाला दरिद्र्यावाने बसायचं नाही. तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. नको कैद कर. हो, पण नाही, पण ते खरमरीत बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळन, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं? आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. कुणालाही मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं आणि तुझ्या बायकोचं पटाना माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. आम्ही फक्त फेटा बांधणार, कंबार बांधणार. कृष्णा माऊलींच्या परिसरात कीर्तने देव बुद्धी देतील तसं. आम्ही कोण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात येडा माणूस तुझ्या इतका दुसरा नाही. तुला कोण सांगितलं तू ग्रामपंचायत सदस्य? अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. आम्ही फक्त फेटा बांधणार, कंबार बांधणार. कृष्णा माऊलींच्या परिसरात कीर्तने देव बुद्धी देतील तसं. आम्ही कोण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात येडा माणूस तुझ्या इतका दुसरा नाही.
तुला कोण सांगितलं तू ग्रामपंचायत सदस्य? अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुझ्या ध्यानात नाही. कोण आहे तू? 13 लाख घालून येड्या बाबळीला बोर्ड लावतो हार्दिक अभिनंदन म्हणजे. तू येडा आहे का शहाण आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण? गडी येतो त्याला काय. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना 1.5 एकर इकून आलाय, तो इकडं काय दिवा लावायचं? काय काय हो. आणि 3 मुद्दे संपले, अभंगाला सुरुवात. आता बोलावं लागेल, फटाफटा बोलायचं आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा आहे. अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे. का? अभंगाला शेवट बाप रखमा देवर आहे, आणि बाप रखमा देवर शेवट आहे. अभंग माऊलीचा आहे. जरा किचकट 1-2 मुद्दे आहेत, तेवढे तुमच्या पुढे मांडतो. रेडा वेद बोलला, निर्जीव भिंत चालली, मुलीचा मुलगा झाला, आणि पाठीवर मांडे घासले, ये भाजले. याच्यापेक्षा तुमच्याकडे ज्ञानोबा राहायचे चमत्कार कोणते? 10 मिनिटं घ्या. सगळे माळकरी, मोकार अंगाला गण चोळणारे सगळे सांगा. सांगा मला. रेडा वेद बोलला, निर्जीव भिंत चालली, जयपाल राजाच्या मुलीचा मुलगा केला, आणि पाठीवर मांडे भाजले. याच्यापेक्षा ज्ञानोबा राहायची काय चमत्कार तुम्हाला माहिती आहेत? करेक्ट. आता त्याच्या पुढचा चमत्कार ऐका. चमत्कार 6 सांगतो तुम्हाला मी ज्ञानोबा राहायचे. विश्वातला पहिला चमत्कार आहे. विश्वातला, जगातला नाही. विश्वातला पहिला चमत्कार आहे. सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत. ह्या विश्वात जर कोवळं बाळ कोणतं असेल तर ते ज्ञानोबा आहेत. बस विश्वातली सगळ्यात मोठी क्रांती. जे बाळ 16 वर्षाचं होतं ते बाळ विश्वाची आई झालं. हा विश्वातला पहिला चमत्कार. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही, तो विषय सोडून द्या. आणि त्याने सकाळ पोहत राहूही नाही. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, हा काही इतिहास आहे का? तू पोराचा बाप झाला म्हणजे काही गडबीड काबीज केला का? काय केलं काय तू? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तू? का आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं? अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालट पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला ठोई. पहिल्या अध्यातले वय पहा जरा कसे आहेत. मुक्याला बोलवण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिषद आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संतांच्या ग्रंथात आहे. आणि विश्वातला पहिला चमत्कार आहे. 6 चमत्कार ऐका. विश्वातला पहिला चमत्कार आहे. सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. आणि तेच ज्ञानोबा आहे. 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. आणि दुसरा चमत्कार आहे ज्ञानोबा राहायचा. दुसरा चमत्कार आहे महिला मंडळ. बाळाला राहू दे, बाळाला बाळ जरी झालं तरी आईला बाळच असतं. बाळ आईला मोठं नसतं. बाळ आईला लहान नसतं. बाळ आईला येडं नसतं. बाळ आईला पांगळं नसतं. बाळ बाळच असतं. त्याने गुन्हा केला तरी ते बाळच आहे. त्यानं चोरी केली तरी ते बाळच आहे. आणि अप्रसंगी आईचा अपमान केला तरी ते बाळ आहे. आणि ह्या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार ऐका. तुम्हाला मला सगळ्यांना आधार आहे. आधार आहे.
आता जर एखाद्याला चक्कर आली एखाद्याला चक्कर आली तर दवाखान्यात नेणारी माणसं आहेत, एखाद्याला चक्कर आली तर दवाखान्यात नेणारी माणसं आहेत. या विश्वात ज्ञानोबा असे संत झाले महाराज, ज्यांना कुणाचाच आधार नव्हता. कधी आनंद झाला तर एखादी गोष्ट वडिलांना सांगावी तर वडीलच नाहीये. कधीतरी कुशीत आईच्या घुसून रडावं तर आईच्या कुशीत घुसायला कुसत नाहीये. आणि कधीतरी आईच्या मांडीवर डोकं ठेवावं आणि आईनं माझ्या डोक्यात हात घालावा आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवावा. ज्यांच्या कानावर कधी चांगला शब्द नव्हता, ज्यांच्या पाठीवर कधी प्रेमाची थाप नव्हती, ज्यांना जेवला का म्हणून विचारणारं कोणीच नव्हतं, ज्यांना विश्वात कुणाचा आधार नव्हता, ज्यांना बसायला मांडीच नव्हती, त्यांच्या मांडीवर अख्खा विश्व आहे. हा विश्वातला दुसरा चमत्कार, विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कोणीच नव्हतं आज त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. आपण सगळे कोणाच्या मांडीवर आहे? माऊलीच्या मांडीवर. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे जो कालही घडला नाही, आजही घडणार नाही, पुन्हा कधीच घडणार नाही. सक्का भाऊ गुरु केला, हा विश्वातला तिसरा चमत्कार. आपण अजून रेड्याच्या पुढे गेलोच नाही. सांगदेव आला, वाघाव बसला, सापाचा चाबूक घेतला आणि भिंत पळायला लागली. इथवरच चाललंय आपलं. हो, आपली कीर्तनच इथवर चालल्यात. फक्त 15 मिनिटं आई, 15 मिनिटं बाप, 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, 15 मिनिटं ज्याची तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं आणि अर्धा तास ज्यानं पाकिट गुतलं त्याच्यावर बोलायचं. संपला विषय. आणि इंदुरीकर बोलला का मी मूर्ख आहे म्हणजे मी हे केस कमी राहू माझ्या अंगाशी. एवढी गावं पाहिलीत मी. माझी इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात कोणी करू शकत नाही. मी 80-82च्या खाली महिना काढीत नाही. नाही, हा महिना 93चा आहे. ऑगस्ट महिना 93चा. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 90-90चेच महिने आहे. एप्रिलचा तर विषयच नाही, त्याने पाहिलं. एप्रिल तर 93चा आहे. हा, थोडं झोंबत आहे लोकांना, पण ही कीर्तन काळाची. उत्तर पहिला चमत्कार सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. दुसरा चमत्कार मांडीच नाही पण अख्खं जग मांडीवर आहे, ज्ञानोबा आहे. आणि तिसरा चमत्कार सक्का भाऊ गुरु केला. ज्ञानेश्वरी जर चांगली उचकली तुम्ही तर ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे, ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. पुढे सांगू का, ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाही आहे. तुमचं तर डोकंच बंद. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहे. 1.25 लाख शब्द आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 9033 ओव्या आहेत. आणि ज्ञानेश्वरीला 2 भाग आहे, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्याय 535 आहेत, 10व्या अध्याय 335 आहेत, 11व्या अध्याय 708 आहेत, 12व्या अध्याय 247 आहे, 13व्या अध्याय 1169 आहे, 14व्या अध्याय 433 आहेत, 15व्या अध्याय 598 आहेत, 16व्या अध्याय 472 आहेत, 17व्या अध्याय 433 आहेत आणि 18व्या अध्याय 1810 आहे. हातावर लिहून घ्या, घरी गेले उचका. आणि 9033 ओव्यांमध्ये 1.25 लाख शब्द आहेत. पण 1.25 लाख शब्दांमध्ये ज्ञानेश्वरी 2च शब्द थोडे खालचे आहेत. खालचे म्हणजे शिवी नाही आहे. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि तोच शब्द 3ऱ्या अध्यायात आहे. एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि तोच शब्द 18व्या अध्यायात आहे. एरवी तरी मी मूर्ख. मूर्ख हा शब्द ज्ञानेश्वरी 2दा आलाय. एकदा पहिल्या अध्यायात आहे आणि एकदा 3ऱ्या अध्यायात आहे. आणि गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आलाय आणि 18व्या अध्यायात आलाय. पुन्हा ज्ञानेश्वरीत खालचा शब्द नाही. ज्ञानेश्वरी हा 9 रसाने भरलेला समुद्र आहे. आता हे सप्त्यांमधले जे पारायण चाललेत ना, याच्याबद्दल न बोललेलं बरं. ही पारायणच नाही. हे 80% परमार्थ लोकांनी फक्त लोकांना दाखवण्यासाठी चालवलाय.
पारायण करणारे असे पठ्ठेत काही काही पोहे खात्यात आणि कडीपत्ता ज्ञानेश्वरी उठत्यात. अशी इथं 3 जण बसेले झक माराय पारायण करतात आणि फक्त नाश्त्याला वाचितो, नाही तो वव्या सोडून देतोय तो. आणि काय ज्ञानेश्वरी, हो ज्ञानेश्वरी माहिती आहे तुम्हाला, ज्ञानेश्वरी 2 शब्द खालचे आहेत आणि गाथ्यात 680 शिव्या आहेत. 680 शिव्या आहेत गाथ्यात. गाथ्यात तो उद्याचं कीर्तन करू शकत नाही. मी 680 शिव्या लिहून ठेवल्यात, त्या सांगायच्या आहेत पण जायच्या आदल्या दिवशी. मग मला एका विद्वान माणसानं विचारलं, ज्ञानेश्वरीमध्ये आवाज कमी झाला, ज्ञानेश्वरीमध्ये शिवी नाही आणि गाथ्यामध्ये शिव्या काय आहेत? तर अजून लोकांच्या डोक्यात नाही आलं. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा साधक अवस्थेतला आहे, उच्च लेवलचा आहे, आणि गाथ्यातला अधिकारी हा सर्वसामान्य आहे. मुळात ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय आहे, हा सर्वसामान्य माणसाचा विषयच नाही. हे रामायण काळ ट्रक नाहीत, भागवत काळ टेम्पो नाहीत. आता हे नवीन पुराणकार आलेत, शिवपुराणकार, यांच्यात LPच्या गाड्या भलती 16 टायरच्या एवढे. पण ज्ञानेश्वरी सांगणारे महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतके आहेत. का? त्याचं कारण आहे, अवघड गोष्ट सांगूच शकत नाही. ज्ञानेश्वरी सांगणारे किती निघतील महाराज सांगा मला, महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात बोटावर म्हणे. रामायणकार हा दगड उचलला का रामायणकार आहे. रामायणकार बरोबर. ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय महाराज, तो 9 रसाने भरलेला समुद्र आहे. मग सगळे टाळकरी मला पसायदानाची शेवटची ओळ सांगा, तुमचा काय संबंध येतो? तेच म्हणे श्री विश्वेश्वराव. आता जाणकार मंडळी ऐका परमार्थातली. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव, आ होईल दान पसावं. हा शब्द ज्ञानोबारायांचा नाही. तुमचं मत काय आहे बोला. डोकं बंद व्हायचं काम आहे आपलं कीर्तन ऐकणं. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव हा शब्द ज्ञानोबारायांचा नाही, हा शब्द श्री गुरु निवृत्तीनाथाचा आहे. आणि निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना तू म्हणतो तेच होईल, होईल दान पसा. खडकन ज्ञानोबाराया गालात हसले, टपकन गालावर खड्डा पडला आणि विश्वाची आई गालात हसून म्हणली, येणे वरी ज्ञानदेव सुख्या. दादा आता मी सुखी झालो का? माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. होईल दान पसाव. ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल. खळखण हसले, दादा येणेवरी ज्ञानदेव सुखी झाला. अरे पण ज्ञाना तुझ्या मागण्या भयानक आहेत रे. काही नाही दादा, जे खळांची दुरितांचे. आता मला सांगा टाळकरी, पसायदानामध्ये तोषोनी शब्द किती वेळा आला? तुम्ही करीत काय होते इतके दिवस? द्वंद्वाला इथं एक किचकट आहे बर का. तो शावे, तो शावे मध्ये रेषे तो शोनी मज द्यावे. पण मागे चला थोडं. आता विश्वात्मके देवे म्हणजे विश्वात्मक गुरुदेव. तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझे वडील आहात. कोण? निवृत्ती दादा. पण पुढचा शब्द तुम्ही सांगा मला काय? येणे. चुकीचा मग शब्द म्हणतो तुम्ही. येणे, येणे वाघ यज्ञ दर्शावे. आता हे वाघ यज्ञ काय भानगड आहे? आता हा तुमचा नाम यज्ञ चालू आहे. पंक्ती जेवा त्याच्यात सगळ्या गावांनी 7 ते 9 कीर्तन केले जातात.
कीर्तनाला 200, जेवायला 2000, पंक्तीवाला आऊट. पंक्तीवाला पुढच्या वर्षी म्हणतो आपली तारीख पंगत घेऊ नका, नाही तर मला जोड द्या. आणि कीर्तनाला लोक 200 आणि जेवायला 2000. आणि 7 ते 9 कीर्तनं केल्यामुळं सप्त्यातून प्रवचनं गायब झाली, हरिपाठ गायब झाला. एक दिवस सप्त्यात कीर्तन नाही झालं तरी चालेल, पण हरिपाठ झाला पाहिजे. आणि त्या भजनांना सांगून देतो, हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी गाण्याच्या थाली लावायच्या नाहीत, आणि 27 अभंग हिडीस फिडीस म्हणायचे नाही. 27 अभंग नाही आहेत, 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. मी 1 वर्ष झालं महाराज हरिपाटन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही, बंद करून टाकले सगळं. असलं कुठं लहरीत आलं आठवलं बिठवलं तर होतो एखादा बघ, नाही तर का काकड्याने हरिपाठ राहिलेच नाही, फक्त देवळं बांधून ठेवल्या जग माराय. जोराला झाल्या देवळानी. काही काही म्हातारे असे नमुने आहेत गावात, दिवसभर देवळात झोपात्यात आणि हरिपाठ टायमाला घरी निघात्यात. ही कौरवांच्या युद्धातून पडून गेलेली राक्षसाची अवलादी. हिरभर पाय वर करून देवळात झोपतो आणि हरिपाठाचा टाइम ना, आता चला ते वळतीन. आणि काकडे न सप्त्यातली काकडी बिगर मारामारीचा काकडाच नाही. हे